गुड मॉर्निंग. ठीक आहे. डिटर्मिनंटच्या आपण प्रॉपर्टीज बघित होतो. त्यातल्या 6 प्रॉपर्टीज आपण बघितल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7. इफ ईच एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट्स अबोव और बिलो द डायगोनल्स. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले डायगोनल म्हणजे काय? ठीक आहे. जो काही तुमचा डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंट मध्ये जे काही तुमचं लेफ्ट राईटचा टॉप आणि राईटचा जो काही बॉटमचा एलिमेंट आहे, सो लेफ्ट टू राईट हे जे काही बॉक्स केला आहे लेफ्ट टू राईट. ठीक आहे. सो याला काय म्हणणार? डायगोनल. मग याला सुद्धा आता इकडे लक्ष द्या. डायगोनल म्हणणार आहे का? नाही. डिटरमिनंटचा डायगोनल म्हणजे काय? लेफ्ट टू राईट. इट इज कॉल्ड एज डायगोनल. लेफ्ट टू राईट इट इज कॉल्ड एज डायगोनल. लेफ्ट टू राईट कडे या पद्धतीचा डायगोनल येणार आहे का? नाही. लेफ्ट टू राईट कडे जो काय असेल त्याला काय म्हणतात? डायगोनल. ठीक आहे. मग इफ ईच एलिमेंट्स ऑफ द डिटरमिनंट्स अबोव और बिलो द डायगोनल, डायगोनलच्या खालचे बिलो किंवा डायगोनलच्या वरचे अबोव, एलिमेंट इज 0. ती जर 0 असतील, डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट किंवा डायगोनलच्या वरचे सर्व एलिमेंट जर 0 असतील, देन द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट, अशा डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते? इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल. म्हणजे त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते? या डायगोनल वरती येणाऱ्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन किंवा डायगोनल वरती येणाऱ्या एलिमेंटचा प्रोडक्ट. ठीक आहे. म्हणजे काय? a1 into b2 into c3. a1 into b2 into c3. कळलं का? ही आहे प्रॉपर्टी नंबर 7. ठीक आहे. मग आपण एक एक्झाम्पल घेतले. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स 2 - 3 1 0 4 5 0 0 3. ठीक आहे. सो डायगोनल म्हणजे काय? आहे ना तुमचा डायगोनल लेफ्ट राईट. इट इज कॉल्ड एज डायगोनल. ठीक आहे. तुम्ही डायगोनल म्हणणार लेफ्ट फ्रॉम राईट कडे. हा असतो डिटरमिनंटचा डायगोनल. मग इथे डायगोनलच्या खालचे एलिमेंट बिलो काय? 0. सो याचा आन्सर काय आला पाहिजे? प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल एलिमेंट. म्हणजेच डायगोनल वरती येणाऱ्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन्स. ठीक आहे. काय असणार याची व्हॅल्यू? डायगोनल वरती येणाऱ्या सर्व एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन. 2 into 4 8 8 into 3 किती आहे ना? 24. ठीक आहे. मग आता आपण रोनी सॉल्व करू शकतो. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आणि एनी कॉलम्स. ठीक आहे. सो याला आपण पहिले आपल्या प्रोसिजर नुसार सॉल्व करू. ठीक आहे. सो कन्सिडर द फर्स्ट रो प्लस मायनस प्लस. ठीक आहे. त्याने सॉल्व करून बघू आणि नंतर मग प्रॉपर्टी नुसार बघू दोन्ही येते का. ठीक आहे. सो 2. ठीक आहे. देन डिलीट 2 that row and that column. Remaining elements of cross multiplication 4 into 3 12 minus 0 into 5 0. हे माइनस आणि हे माइनस काय होणार? माइनस माइनस प्लस 3. ठीक आहे. माइनस माइनस काय होणार? प्लस 3. देन माइनस की पुढे दिसतोय फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 into 3 0 minus 5 into 0 0. then plus into plus 1 प्लस. ठीक आहे. काय ना? रिमेनिंग एलिमेंट्स क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 into 0 0 minus 4 into 0 0. ठीक आहे. सॉल्व करू मग 2 12 minus 0 12 plus 3 0 minus 0 0 plus 1 0 minus 0 0. So 12 into 2 24 plus 3 into 0 0 1 into 0 0. So 24 plus 0 plus 0 24. So what is the value of determinant? 24. ठीक आहे. आता हाच क्वेश्चन सॉल्व करू आपण. a इज इक्वल टू डिटरमिनंट दिला आहे तुम्हाला 2 - 3 1 0 4 5 0 0 3. ठीक आहे. सो बाय युजिंग प्रॉपर्टी प्रॉपर्टी 7. प्रॉपर्टी 7 चं म्हणणं काय? जर डायगोनलच्या बिलो एलिमेंट्स, हा झाला तुमचा डायगोनल, बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 किंवा डायगोनलच्या वरचे एलिमेंट. डायगोनल तर कळाला सगळ्यांना लेफ्ट टू राईट इट इज कॉल्ड एज डायगोनल. याला डायगोनल म्हणतात डिटरमिनंटचा. इट इज नॉट कॉल्ड 1 4 0. हा डायगोनल येणार आहे का? नाही. लेफ्ट टू राईट कडे. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज डायगोनल. डायगोनलच्या खालचे एलिमेंट किंवा डायगोनलच्या वरचे एलिमेंट जर 0 असतील, दोन्हीपैकी खालचे 0 किंवा वरचे 0, तर अशा डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते? सरळ सरळ डायगोनल वरती येणाऱ्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन a1 b2 c3 a1 b2 c3.
खालची 0 असतील किंवा वरची 0 असतील त्याचा आन्सर डायरेक्टली तुम्ही लिहू शकता A1 B2 C3 म्हणजे डायगोनल वरती येणाऱ्या सर्व एलिमेंटचे मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 into 4 into 3 सो किती येणार आहे 24 ठीक आहे प्रॉपर्टीचा यूज केलाय 324 आन्सर येते आणि तुम्ही फर्स्ट रो कन्सिडर करून एक्सपांड केलं तर 324 म्हणजे याच्यावर तुम्ही प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो आपण की डायरेक्टली याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता जर डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतील किंवा डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असतील तर अशा डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते सरळ सरळ डायगोनल वरती येणाऱ्या सर्व एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन इट इज कॉल्ड ॲज व्हॅल्यू ऑफ दॅट डिटरमिनंट क्लियर झालं ना प्रॉपर्टी नंबर 7 सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन ठीक आहे तो डिटरमिनंटच्या टोटल 7 प्रॉपर्टीज आहेत ठीक आहे आपण त्या 7 प्रॉपर्टीज बघितल्या ठीक आहे या प्रॉपर्टीजचा आता आपण यूज करणार आहे ठीक आहे सो सगळ्यात पहिले एकदा प्रॉपर्टी आपण रिवाइज करू ठीक आहे सगळ्यात महत्त्वाची फर्स्ट प्रॉपर्टी ठीक आहे काय इफ इंटरचेंजिंग रो इनटू कॉलम्स अँड कॉलम इनटू रोज जर मी रोच्या जागेवर कॉलम्स लिहिले आणि कॉलमच्या जागेवर रो लिहिले पण टोटल रोच्या जागेवर कॉलम्स आणि कॉलमच्या जागेवर रोज ठीक आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमच्या जागेवर सेकंड रो सेकंड कॉलमच्या जागेवर थर्ड कॉलमच्या जागेवर इफ इंटरचेंजिंग रो इनटू कॉलम्स ठीक आहे किंवा कॉलम्स इनटू रोज देन द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स रिमेन्स अनचेंज त्या असं जर केलं तर डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठे फरक पडतोय का नाही ठीक आहे देन द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स रिमेन्स अनचेंज त्यानंतर प्रॉपर्टी नंबर आपण सेकंड बघितली काय प्रॉपर्टी नंबर सेकंड इफ 2 रोज और 2 कॉलम्स ठीक आहे टोटल नाही आता फक्त इफ 2 रोज और 2 कॉलम्स रोच्या जागेवर रो बदलला मी किंवा कॉलमच्या जागेवर कॉलम बदलला पण कुठलेही 2 रो किंवा कुठलेही 2 कॉलम नाही फर्स्ट रो इंटरचेंज विथ फर्स्ट कॉलम एंड फर्स्ट कॉलम इंटरचेंज विथ सेकंड कॉलम इफ यू इंटरचेंजिंग रो और कॉलम्स ठीक आहे देन द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट चेंज बाय साइन ठीक आहे तर डिटरमिनंटचं काय फक्त चेंज होते साइन चेंज होते इफ इंटरचेंजिंग रो किंवा और कॉलम्स ठीक आहे म्हणजे कुठलेही 2 रो किंवा कोणते 2 कॉलम कॉलमच्या जागेवर कॉलम रोच्या जागेवर रो बदलले तर त्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठे काय फरक पडतोय साइन विल बी चेंज काय चेंज होते साइन चेंज होते त्यानंतर प्रॉपर्टी नंबर आपण थर्ड बघितली इफ 2 रोज और 2 कॉलम्स आर इक्वल म्हणजे कुठलेही 2 रो किंवा कुठलेही 2 कॉलम जर सेम असतील आयडेंटिकल देन द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट इज 0 देन द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट इज 0 तर त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते 0 असते ठीक आहे त्यानंतर आपण प्रॉपर्टी नंबर 4 बघितली ठीक आहे इफ each elements of row or column is multiplied by the constant k ठीक है so that is the value of k times of the determinants ठीक है then the value of determinants k times of the value of determinants म्हणजे एखादा कॉन्स्टंट तुम्ही मल्टिप्लाय करताय तर तो कॉन्स्टंट डिटरमिनंट मधल्या एखाद्या रोला किंवा एखाद्याच कॉलमला मल्टिप्लाय होईल सगळ्याचे सगळे एलिमेंट मल्टिप्लाय होणार आहे का नाही ठीक आहे तर त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू किंवा कॉन्स्टंट k न आधीच्या डिटरमिनंटला मल्टिप्लाय करून येणारी व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू काय असतात सेम त्यानंतर आपण प्रॉपर्टी नंबर 5 बघितली इफ each elements of row or column is expressed as addition of two numbers then it can be expressed as additions of two determinants कुठल्याही रो मध्ये किंवा कॉलम मध्ये दोन नंबरची जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर मी त्याला दोन डिटरमिनंटच्या ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये लिहू शकतो प्लसच्या आधीचे ठीक आहे सपोज मी फर्स्ट रो मध्ये दोन नंबरची ऍडिशन आहे सेकंड रो आणि थर्ड रो तसंच राहणार फक्त फर्स्ट रो मधल्या ऍडिशनच्या आधीच्या डिटरमिनंट मध्ये आणि प्लसच्या नंतरचे सेकंड डिटरमिनंट मध्ये दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 5 अँड मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी नंबर 6 ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी अँड मोस्ट युजफुल प्रॉपर्टी ठीक आहे काय प्रॉपर्टी इफ अ कॉन्स्टंट मल्टिप्लाय एनी रो मी एखाद्या कॉन्स्टंटने एखाद्या रोला मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लाय करून येणारी व्हॅल्यू मी एखाद्या दुसऱ्या रो मध्ये किंवा एखाद्या कॉलम मध्ये जर ऍड केलं ठीक आहे ती येणारी व्हॅल्यू मी एखाद्या रो मध्ये किंवा एखाद्या कॉलम मध्ये जर ऍड केली तर त्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठेही चेंज होत नाही त्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होतोय का नाही त्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठेही चेंज होत नाही दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 6
ठीक आहे, सेंटेन्स लिहून दिले पण मी म्हणजे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता शॉर्ट मध्ये. ठीक आहे, जर मी एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉन्स्टंटला मल्टिप्लाय केलं तर तो रो किंवा तो कॉलम नाही बदलणार. त्याला मल्टिप्लाय करून येणारी व्हॅल्यू जी काय असेल ती मी एखाद्या रो मध्ये दुसऱ्या किंवा एखाद्या कॉलम मध्ये ऍड केली किंवा सबट्रॅक्ट केली. ठीक आहे, तर त्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठेही चेंज होत नाही. डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठे चेंज होतोय का? नाही. आणि देन प्रॉपर्टी नंबर 7 काय? इफ आता बघितले आपण, इफ इच एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट्स अबोव और बिलो द डायगोनल इज 0. डायगोनलच्या खालचे किंवा डायगोनलच्या वरचे एलिमेंट जर 0 असतील तर अशा डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते? सरळ सरळ डायगोनल वरती असणाऱ्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन, डायगोनल वरती असणाऱ्या एलिमेंटचा प्रोडक्ट इज कॉल्ड एज व्हॅल्यू ऑफ दॅट डिटरमिनंट्स. ठीक आहे, सो या सातही प्रॉपर्टी खूप महत्वाच्या आहे, पण त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रॉपर्टी नंबर 3. If two rows or two columns are identical, then the value of determinant is 0. And property number 6, if you multiply any constant to any row or any columns, then added or subtract to the other row or other column, then the value of determinants remains unchanged. ठीक है, क्लियर है सगळ्यांना? ठीक है, so pause the video. आता प्रॉपर्टीवरती क्वेश्चन कुठल्या प्रकारे विचारले जाऊ शकतात? ठीक आहे, सो त्याच्यामध्ये याचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की विदाउट एक्सपांडिंग फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स. ठीक आहे, आता फर्स्ट टू एक्स कन्सिडर करून एक्सपांड करू शकता आपण. ठीक आहे, आपल्याकडे शॉर्टकट सुद्धा आहे डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. पण याच्यावरती याचे हेल्प क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात की विदाउट एक्सपांडिंग फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स, की डिटरमिनंटला एक्सपांड न करता प्रॉपर्टीचा यूज करून तुम्हाला व्हॅल्यू काढायची. प्रॉपर्टीचा यूज करून तुम्हाला व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, सो आपण 7 प्रॉपर्टीज बघितल्या. त्या 7 प्रॉपर्टीज मध्ये अशी कुठली प्रॉपर्टी की ज्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू सांगितली जाते? याच्यामध्ये काही प्रॉपर्टी मध्ये फक्त सांगितलं जाते की व्हॅल्यू मध्ये फरक पडत नाही, व्हॅल्यू मध्ये साइनचा फरक पडतो. ठीक आहे, तुम्ही या पद्धतीचा एक्सप्रेस असेल तर तुम्ही या पद्धतीने त्याला एक्सप्रेस करू शकता. ठीक आहे, पण व्हॅल्यू सांगणाऱ्या दोनच प्रॉपर्टी आपल्या जवळ आहेत. दॅट इज प्रॉपर्टी नंबर 3. ठीक आहे, काय प्रॉपर्टी नंबर 3? If two rows or two columns are identical, then the value of determinant is 0. याच्यात डायरेक्टली व्हॅल्यू 0 घेतली डिटरमिनंटची जर 2 रो आणि 2 कॉलम जर सेम असतील. ठीक आहे, आणि प्रॉपर्टी नंबर 7, if below the diagonal element or above the diagonal element are 0, then the value of determinant is products of diagonal elements. दोनच प्रॉपर्टी की ज्याच्यामध्ये डायरेक्टली डिटरमिनंटची व्हॅल्यू सांगितली जाते. मग विदाउट एक्सपांडिंग, याला एक्सपांड न करता याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी नंबर 3 किंवा प्रॉपर्टी नंबर 7 यूज करावा लागेल की ज्याच्यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यू सांगितलेली आहे. बाकीच्या प्रॉपर्टी ह्या चेंजेस करण्यासाठी आहेत. ठीक आहे, काय चेंजेस करण्यासाठी. मग आता याच्यामध्ये काय करणार? ठीक आहे, आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बिलो डायगोनल एलिमेंट 0 नाही, अबोव डायगोनल एलिमेंट 0 नाही. कुठले 2 रो किंवा कुठले 2 कॉलम आयडेंटिकल दिसतायत का, सेम दिसतायत का? नाही. मग प्रॉपर्टी नंबर 7 किंवा 3 चा आपल्याला वापरावा लागणार आहे. पण बाकीच्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण प्रॉपर्टी 3 यूज करण्यासाठी आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, दॅट इज मोस्ट युजफुल प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 6. ठीक आहे, जर तुम्ही कुठल्याही रोला किंवा कुठल्याही कॉलमला एखाद्या कॉन्स्टंट मल्टिप्लाय करताय आणि ती येणारी व्हॅल्यू तुम्ही दुसऱ्या रो मध्ये किंवा कॉलम मध्ये ऍड करू शकता, सबट्रॅक्ट करू शकता. असं जर केलं तर डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये कुठे फरक पडतोय का? नाही. आपल्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये फरक नाही पडू द्यायचा. ठीक आहे, विदाउट एक्सपांडिंग याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. सो आपल्याला इथे प्रॉपर्टी 3 नुसार काढावं लागेल किंवा 7 नुसार. मग या क्वेश्चनला आपण प्रॉपर्टी 3 वापरता येईल असं कन्वर्ट करणार बाय युजिंग प्रॉपर्टी 6. प्रॉपर्टी 6 चा यूज करू आणि कुठले तरी 2 रो आणि 2 कॉलम आयडेंटिकल करता येतात का हे बघू. ठीक आहे, मग आता 2 3 5 7 8 9. ठीक आहे, पहिले रो मध्ये बघू काय लिहिलं आहे. 2 3 म्हणजे 1 1 मी जास्त 7 8. ठीक आहे, 65 70 5 9 इथे 3 जास्त इथे 2 जास्त काहीच लिहित नाही लागेल. ठीक आहे, त्यानंतर कॉलम बघू 2 7 3 इथून मायनस नंबर 5 इथे येणार 5 आणि इथे 9 4. ठीक आहे, कुठली लिंक नाही लागली. आता याच्यामध्ये प्रॉपर्टी 6 आपण वापरू. कुठल्याही एखाद्या रोला मल्टिप्लाय करू आणि ती येणारी व्हॅल्यू आपण काय करू ऍड करू
किंवा सबट्रॅक्ट करा. ठीक आहे. आता एक कॉलम मध्ये खूप जास्त व्हॅल्यू दिसतात, इकडे व्हॅल्यू खूप कमी आहे, म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला लिंक लागू शकते. 2 आणि 65 मध्ये लिंक लागली का नाही, खूप जास्त 7 आधी लक्ष द्या. थोडासा विचार करायचा काय करतो. 7 into 9 याच्या जवळ कुठली व्हॅल्यू 7 ने मल्टिप्लाय केली की 9. 7 into 9 किती येते 63. बरोबर आहे, हे 65. जर मी याच्यातून मायनस केलं 65 मायनस 63 किती येते 2. बरोबर. मग हेच लॉजिक इथे जर मी 9 ने मल्टिप्लाय केलं तर मला सगळ्याच याच्यासाठी 30 प्रोसिजर वापरावी. मग याला 9 ने 8 into 9 72. 75 minus 72 3. 9 into 9 81. 86 minus 81 5. 2 3 5. जर मी याला 9 ने मल्टिप्लाय केलं आणि येणारी व्हॅल्यू मी कॉलम थर्ड मधून सबट्रॅक्ट केली तर इथे 2 येते, इथे 3 येते, 5 येते. आणि पहिला कॉलम सुद्धा 2 3 5 आहे आणि थर्ड कॉलम सुद्धा काय करतोय प्रॉपर्टी 6 वापरून 2 3 5. मग पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम सेम आहे म्हणून आपण डिटरमिनंटची व्हॅल्यू 0. म्हणजे प्रॉपर्टी 6 यूज करून आपण प्रॉपर्टी 3 मध्ये कन्वर्ट करणार, ही आपल्याला वापरता आली पाहिजे. ठीक आहे. सो काय करायचं लक्ष द्या. कॉलम यूज करते हा कॉलम सेकंड हा कॉलम थर्ड. ठीक आहे. कॉलम थर्ड मध्ये ठीक आहे कॉलम सेकंड ला किती मल्टिप्लाय करतोय मी 9c. ठीक आहे 9c. बरोबर आहे. आणि याला मग इथून काय करायचं आपल्याला C3 मधून मायनस करायचं. म्हणजे C3 मधून मायनस येणारी व्हॅल्यू. आता मला सांगा ज्याला मल्टिप्लाय करतोय तो बदलणार नाही. मल्टिप्लाय करून येणारी व्हॅल्यू तुम्ही ज्या कॉलम मध्ये किंवा ज्या रो मध्ये ऍड करताय सबट्रॅक्ट करताय तो बदलेल. आणि इथे C3 मधून मायनस करतोय म्हणून C3 बदलतोय म्हणून C3 ला एरो दाखवायचा चेंजेस. C3 चेंज C3 minus 9c. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 6. तुम्ही कुठल्याही कॉन्स्टंटनी कुठल्याही रोला आणि कॉलमला मल्टिप्लाय करू शकता तर सगळ्या ठिकाणी सेम आणि आलेली व्हॅल्यू तुम्ही दुसऱ्या कॉलम मध्ये किंवा रो मध्ये ऍड करू शकता, सबट्रॅक्ट करू शकता. तुम्ही ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये ऍड करणार सबट्रॅक्ट करणार तो रो काय होणार चेंज होणार. ठीक आहे. ज्याला मल्टिप्लाय करतो तो नाही बदलणार, ज्याच्यात व्हॅल्यू तुम्ही ऍड करताय सबट्रॅक्ट करताय तो बदलणार. आणि चेंजेस तुम्ही या पद्धतीने दाखवता. C3 सिंगल एरो म्हणजे चेंज C3 minus 9c. ठीक आहे. मग काय येणार आहे डिटरमिनंट आपला करा. कॉलम थर्ड चेंज होणार आहे. फर्स्ट याला मल्टिप्लाय केलं म्हणजे हा बदलणार नाही कसा 2 3 5 7 8 9. सगळ्या ठिकाणी हाच फॉर्म्युला. C3 ची व्हॅल्यू 65 minus 9 C2 ची व्हॅल्यू 7. 63 65 minus 63 किती येणार आहे 2. बरोबर. 9 ने मल्टिप्लाय C2 ला 8 into 9 72. आलेली व्हॅल्यू C3 मधून मायनस करस्पॉन्डिंग एलिमेंट है करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ ऑल द रो और कॉलम्स. ठीक है. सेम रूल 9 ने मल्टिप्लाय मायनस 12 72 75 minus 72 3 99 81 याच्यातून मायनस 86 minus 81 5. काय केलं आपण सेकंड कॉलमला 9 ने मल्टिप्लाय केलं आणि त्याच्या येणाऱ्या व्हॅल्यू करस्पॉन्डिंग थर्ड कॉलम मधल्या एलिमेंट मधून काय केलं सबट्रॅक्ट केलं. ठीक आहे. म्हणजे आपण प्रॉपर्टी 6 यूज केली बाय युजिंग मला समजण्यासाठी बाय युजिंग प्रॉपर्टी 6. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आता हा थर्ड कॉलम फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम चे रो कसे आहेत म्हणजे एलिमेंट कसे आहेत सेम 2 3 5 2 3 5. ठीक आहे. सो याला असं म्हणू शकतो आपण C1 equal to C3 कारण कॉलम फर्स्ट आणि कॉलम थर्ड कसा आहे सेम. सो बाय युजिंग प्रॉपर्टी थर्ड बाय युजिंग प्रॉपर्टी थर्ड. ठीक आहे. जर प्रॉपर्टी थर्ड यूज केली तर कॉलम C1 आणि C2 कसे आहेत इक्वल आहेत. तर बाय युजिंग प्रॉपर्टी थर्ड व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट इज 0. ठीक आहे. डिटरमिनंटची व्हॅल्यू किती येते 0. सो व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट 0. सो या पद्धतीने आपण प्रॉपर्टीचा यूज करणार आहे. जेव्हा आपण एक्झॅक्टली यूज करू ना तेव्हा तुमच्या प्रॉपर्टीज ह्या चांगल्या क्लिअर होतील. ठीक आहे. जेव्हा तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सॉल्व्ह कराल ठीक आहे तेव्हा त्या प्रॉपर्टी क्लिअर होतील.
प्रॉपर्टी नंबर 6 वापरली मी कुठल्याही रो कुठल्याही कॉलमला मी कॉन्स्टंट मल्टिप्लाय करून आलेली व्हॅल्यू कुठल्याही रो मध्ये ऍड अँड सबट्रॅक्ट करू शकतो पण करस्पॉन्डिंग आहे पहिला तो सबट्रॅक्ट दुसरा ज्या रो मध्ये मी ऍड करतोय सबट्रॅक्ट करतोय तोच बदलेल ज्याला मल्टिप्लाय करतोय तो बदलणार आहे का नाही आणि व्हॅल्यू काढण्याच्या दोनच प्रॉपर्टी होत्या म्हणून मी 6 नंबरची प्रॉपर्टी यूज करून त्याला थर्ड प्रॉपर्टी अप्लाय करता येईल असं त्याला कन्वर्ट केलंय आणि मग फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम इक्वल आहे म्हणून मी प्रॉपर्टी थर्ड नुसार या डिटरमिनंटची व्हॅल्यू डायरेक्टली काय लिहू शकतो 0 लिहू शकतो ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना सो पॉज द व्हिडिओ टू रीड डाउन Then next question without expanding find the value of determinants ठीक है determinant दिला है तुम्हाला 1a b plus c 1b a plus c 1c a plus b ठीक है आणि प्रॉपर्टीचा यूज करून तुम्हाला याला सॉल्व करायचं विदाउट एक्सपांडिंग ठीक आहे आपल्याला माहिती आहे 7 प्रॉपर्टीपैकी दोनच प्रॉपर्टी आहेत की ज्या डायरेक्टली डिटरमिनंटची व्हॅल्यू सांगतात आणि त्यातली थर्ड प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे ज्या डायरेक्टली डिटरमिनंटची व्हॅल्यू तुम्ही विदाउट एक्सपांडिंग 0 लिहू शकता पण केव्हा जर दोन रो आणि दोन कॉलम जर सेम असतील तर मग आपण काय करणार बाकीच्या प्रॉपर्टी यूज करून त्याला प्रॉपर्टी थर्ड मध्ये कन्वर्ट करणार ठीक आहे आता एक लक्ष द्या 1 1 a b इथे काही लिहिणे लागेल ठीक आहे मग कॉलम मध्ये 1 1 a b c इथे नाही लागेल आता एक लक्ष द्या b plus c आहे इथे a plus c आहे इथे a plus b ठीक आहे इथे b plus c a ऑप्शन आहे plus a ठीक आहे so a plus b plus c इथे b ऑप्शन आहे a plus b plus c b जर ऍड केलं तर इथे a plus b plus c नाही a plus c लिहिलं तर a plus b plus c a plus b plus c a plus b plus c सो जसं आपण एखाद्या कॉन्स्टंट के मल्टिप्लाय करू शकतो एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला तसंच एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण त्या रो मधून आणि त्या कॉलम मधून कॉमन काढू शकतो मग a plus b plus c कॉमन काढू शकतो मी होणार 1 1 1 1 1 1 आणि हे 1 1 1 सो दोन कॉलम कसे आहेत सेम त्याला काय लिहू शकतो मी 0 पण इथे a पाहिजे तर a कुठे आहे सेकंड कॉलम मध्ये मी याला ऍड करू शकतो मल्टिप्लाय एनी कॉन्स्टंट 1 into a 1 ने मल्टिप्लाय केलं 1 सुद्धा कॉन्स्टंट इथे सुद्धा 1 ने मल्टिप्लाय 1 into b b याच्यात ऍड 1 into c c याच्यात ऍड ठीक आहे एंड देन कॉमन ठीक आहे सो काय करणार मी लक्ष द्या याच्यामध्ये ऍड पाहिजे मला a आणि a कुठे अवेलेबल c मी 1 ने मल्टिप्लाय केलं सेकंड कॉलम 1 सुद्धा कॉन्स्टंट आलेली व्हॅल्यू मध्ये याच्यात प्लस पाहिजे कशा C3 मध्ये ठीक आहे म्हणजे C3 मध्ये मी ऍड करते तर C3 काय होणार चेंज म्हणजे हा एक तुमचा प्रॉपर्टी नंबर 6 चा फॉर्म्युला की 1 ने C2 ला मल्टिप्लाय आणि आलेली व्हॅल्यू C3 मध्ये ऍड ठीक आहे मग कॉलम थर्ड मध्ये ऍड करतो मी फक्त थर्ड कॉलम बदले फर्स्ट आणि सेकंड कॉलम ऍड केली 1 1 1 A B C ठीक आहे मग याला ऍड करणार म्हणजे 1 into a आलेली व्हॅल्यू ऍड b plus c plus a चला व्यवस्थित करू सगळे ऍडिशन a plus b plus c ठीक आहे देन b 1 into b आलेली व्हॅल्यू ऍड ठीक आहे a plus c plus b a plus b plus c ठीक है c 1 into c आलेली व्हॅल्यू ऍड a plus b plus c ठीक है क्लियर सगळ्यांना a plus b plus c a plus b plus c a plus b plus c जसं आपण एखाद्या कॉन्स्टंट के आतमध्ये कुठल्याही एखाद्या रो किंवा एखाद्या कॉलम मल्टिप्लाय करू शकतो तसंच ते कॉन्स्टंट के आपण त्या रो मधून आणि त्या कॉलम मधून कॉमन काढू शकतो या थर्ड कॉलम मध्ये सेम व्हॅल्यू a plus b plus c a plus b plus c a plus b plus c मी थर्ड कॉलम मधून a plus b plus c by using the property 4 काय केलं मी a plus b plus c कॉमन काढलं सो इथे काय आलं 1 1 1 a b c a plus b plus c a plus b plus c a plus b plus c कॉमन काढले सो इथे उरलं 1 1 1 आता जर आपण बघितलं तर फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम कसे सेम 1 1 1 1 1 सो बाय युजिंग प्रॉपर्टी थर्ड प्रॉपर्टी 3 नुसार जर दोन कॉलम सेम असतील किंवा दोन रो जर सेम असतील तर डायरेक्टली या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय येऊ शकतो 0 and 0 into any value 0 so what is the value of determinant 0 ठीक आहे सो या पद्धतीने आपण प्रॉपर्टी यूज करून विदाउट एक्सपांडिंग तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता
ठीक आहे. सो पॉज द